आज दुपारी होणार लाडक्या बहिणींना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 23 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून महिलांना सकाळपासूनच मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. ते सुद्धा स्टेप बाय स्टेपमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आज जमा होत आहेत आणि सोबतच आज जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. चला तर आज पाहूया आपण कोणत्या बहिणींना पैसे आज 3 वाजता मिळणार आहेत व कोणत्या बहिणींना मेसेज ऑलरेडी आलेले आहे ते देखील आपण माहिती जाणून घेऊया. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज लाडक्या बहिणींना एकूण मेसेज जे आहे ते अशा पद्धतीने येणार आहे. डिअर कस्टमर, डीबीटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ लाडकी बहीण योजना क्रेडिटेड इन युअर अकाउंट, अशा पद्धतीने मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की आज दिनांक 23 एप्रिल आहे आणि ह्या महिन्याचा शेवट महिना अखेर जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या कारणास्तवच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 10वा अधिक 11 हप्ता वाटपासंदर्भात पहिला टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे. चला तर आपण पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तुमचे बँक खाते या 15 जिल्ह्यामध्ये असेल, तर तुम्हाला आज दुपारी 3 वाजता पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता पाहूया नेमकं कोणत्या बहिणी असणार आहेत आणि यासाठी काही नवीन अटी आलेल्या आहेत का. सोबतच 27,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. या बाहेर काढण्याचं कारण नेमकं काय असणार आहे व कोणत्या या 4 चुका लाडक्या बहिणी करत आहेत आणि या चुकांच्या कारणामुळे लाडक्या बहिणींना बाहेर काढला आहे ते देखील आपण माहिती लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे सोबतच लाडक्या बहिणींना वर्धापन दिनानिमित्त 7 मोठे व जबरदस्त गिफ्टसुद्धा वाटप केले जाणार आहेत. हे पहा, बहिणींना अत्यंत आनंद लवकरच होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे. ती म्हणजे काय, तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे. कारण की नवीन यादी जाहीर झाल्याच्या अनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज पैसे जे ते जमा होणारच आहे. सोबतच 20 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. त्यातील 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि 5 जिल्ह्यामध्ये उद्या सकाळ सकाळ पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर या 27,000 महिला बाहेर का पडल्या आणि तुम्ही बाहेर तर पडला नाहीत ना, ही गोष्ट जाणून घेण्यासाठी पुढील माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. कारण की नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, 2100 वाटप करण्याचा निर्णय तर शासनाने घेतलेला आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. परंतु आतापासून म्हणजेच 10वा हप्ता जो असणार आहे तो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत मोलाचा असणार आहे. कारण या हप्त्याच्या अंतर्गतच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, तो म्हणजे 2100 रुपये. तर आता चौथा हप्ता 10वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत एकूण 20% महिलांना पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो तुम्ही पाहू शकता 30% महिलांना एकूण पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. नंतर तिसरा टप्पा असणार आहे 40% महिलांचा आणि अंतिम टप्प्यामध्ये तर सर्व सरसकट महिलांना पैसे वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता हा महिना संपण्यासाठी फक्त आज किती तारीख आहे, तर आज आहे 23 एप्रिल आणि महिना संपण्यासाठी जास्तीत जास्त फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. जवळपास 7 ते 8 दिवसच राहिलेले आहेत आणि या 7 दिवसाच्या आत मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. परंतु आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्या यादीमध्ये किंवा त्या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे जे ते जमा होणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या ठिकाणी पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे, तो पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये पैसे न आल्या कारणास्तव आता डायरेक्ट पहिला आणि फक्त 2च टप्पे होणार आहेत, तिसरा आणि चौथा टप्पा. आणि याच्या अंतर्गत म्हणजे आज तारीख आहे 23 मित्रांनो आणि 23 ते 30 तारखेच्या अंतर्गत 2 टप्प्यामध्येच पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. सर्वात अगोदर 15 जिल्हे, आज 5 जिल्हे उद्या सकाळ सकाळ पैसे पडणार आहेत. चला तर कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार तर मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या. महिलांना पैसे त्यांच्या वयानुसार पडणार आहेत. सर्वात अगोदर वृद्ध महिलांना पैसे पडणार आहेत, म्हणजे 55 ते 60च्या दरम्यान ज्या महिला असतील त्या महिलांना पैसे जे आहेत ते पडणार आहेत. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप नंतर 30 आणि 18 ते 25 पर्यंत पैसे जे आहेत ते अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पडणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता मेन गोष्टीकडे वळूया. म्हणजे आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप तर होणार आहेत. मग ते 15 जिल्हे कोणते आहेत व या 15 जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार ते आपण जाणून घेऊया. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा लाडकी बहीण योजनेचे आज पैसे वाटप होणार आहेत. तो नकाशा तुमच्या समोर आहे, स्क्रीनवर आहे. चला तर या स्क्रीनमध्ये पाहूया आपण कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट मिळून जाणार आहेत ते आपण जाणून घेऊया.
तर यामधील सर्वात पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो सर्वांचा आवडता आणि लाडका जिल्हा तो म्हणजे मित्रांनो रायगड. कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि त्या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का विचारण्यात आलं होतं, परंतु भरपूर महिलांनी हात खालीच होते कारण की त्यांना पैसे मिळाले नव्हते आणि या कारणास्तव आता सुरुवात जी असणार आहे ती रायगडपासून असणार आहे. याच्यानंतर पुणे विभागात देखील पैसे नक्कीच मिळून जाणार आहेत आज, कारण की आज पुण्याची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीच्या अंतर्गत निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात करा. तो म्हणजे कितवा तर 10वा हप्ता आजच्या आज वाटप करून टाका असे आदेश वरून आलेले आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार व जळगाव. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण होणार आहे. आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार तर मित्रांनो मग परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल किंवा यवतमाळ असेल तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहे. तुम्ही मला सर आमच्या जिल्ह्यांचं काय सिंधुदुर्ग राहिला किंवा इकडे मग गोंदिया असेल, भंडारा किंवा इथे वर साईडला पाहिलं तर नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल किंवा नाशिक असेल तर हे पहा या जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत. सलग 3 दिवस पैशांचा पाऊस अक्षरशः महाराष्ट्रात होणार आहे कारण की पैसे तेवढे वाटप जे आहे ते लाडक्या बहिणींना होणार आहे. ती गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार, मग कोणत्या बँकेमध्ये प्राधान्य असले तर तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळणार तर हे पहा एकूण 8 नवीन बँका आहेत. या 8 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल, सरकारी बँक आहेत मित्रांनो, या सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो वितरण केलं जाणार आहे. तर याच्या अंतर्गत सर्वात पहिला टप्पा असा होणार आहे ज्या महिलांचे खाते SBIमध्ये असेल किंवा पोस्ट पेमेंट बँकेत आहे किंवा पोस्टच्या ऑफिस बँकेमध्ये खाते आहे तर अशा महिलांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे पैसे वाटप संदर्भात. कारण की पैसे पाठवता क्षणी ते बँकेमध्ये जमा होत असतात. सरकारी बँक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर अजिबात होत नाही. या कारणास्तव लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. ज्या बँकेचे खाते इतरत्र महिलांची बँके दुसरी बँके खाते असेल, मग ती प्रायव्हेट बँक कोणती असू देत त्या बँकेत जर असेल तर मग येण्यास थोडासा उशीर नक्कीच होणार आहे. ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला तर आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त 7 मोठे जबरदस्त गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. ते 7 गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो 7 मोठे गिफ्ट असे आहेत. पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे 1,500 रुपयाऐवजी आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये जो आहे तो वाटप केला जाणार आहे. म्हणजेच नवीन GR आल्याच्या अनुसार लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा केले जाणार आहेत. एका मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. त्याच्यानंतर दुसरी गिफ्ट आहे ती आहे मित्रांनो, दुसरी गिफ्ट आहे अन्नपूर्णा योजना 2.1 म्हणजे अन्नपूर्णा योजना दुसरा टप्पा. ज्या महिलांच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे किंवा फ्री गॅसचं कनेक्शन आहे त्यांनी जर गॅस टाकी भरली तर त्यांना त्याची सबसिडी जी आहे ती मिळणार आहे. ती म्हणजे 2490 रुपये 3 महिन्याची सबसिडी एकत्रितरित्या जी आहे ती जमा होऊन जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दुसरा टप्पा देखील लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 3 आहे नवीन सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, नवीन अर्ज चालू झालेले आहेत. तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही लगेच अर्ज करू शकता. कारण की नवीन अर्जाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळत आहेत ते म्हणजे नवीन सिलाई मशीन 15,000ची अतिशय जबरदस्त अशी नवीन काटेकोर सिलाई मशीन जे ते मिळणार आहे. आणि हे सिलाई मशीन कोणाला मिळणार आहे तरी फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे. ज्या बहिणींना सिलाई मशीन चालवता येते अशाच बहिणींना मिळणार आहे. ज्यांना चालवता येत नाही त्यांना अजिबात मिळणार नाही सिलाई मशीन. त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते का नाही ते देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व आम्हाला सिलाई मशीन द्या अशी कमेंट करा. मी तुम्हाला अर्जाची लिंक व सर्व गोष्टी तुम्हाला पाठवून देईल. त्याच्यानंतर महिलांना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीन जी आहे ती वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक 4 आहे नवीन भांडी संच उपयोगी वस्तू. रोजगार हमीच्या अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला नवीन भांडी संच जो तो मिळणार आहे. 30 प्रकारचे नवीन भांडी संच आहे आणि हा भांडी संच तुम्हाला मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला याच्यानंतर पुढील गिफ्ट आहे मित्रांनो 5वे गिफ्ट 20 लाख घरकुलांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत जर तुमच्या गावामध्ये घरकुला आले असतील, तुम्ही घरकुलासाठी अर्ज भरला असेल तर तुम्हाला घरकुल जे आहे ते नक्कीच मिळून जाणार आहे. 20 लाख महिलांना या घरकुल योजनेचा लाभ नक्कीच वितरित होणार आहे. त्यामुळे आजच अर्ज करा नवीन घरकुल यादीसाठी आणि तुमचे घरकुल तुमच्या नावावर करून घ्या. याच्यानंतर 6वं आणि 7वं गिफ्ट मित्रांनो अतिशय जबरदस्त गिफ्ट आहे. उन्हाळ्यामुळे लाडक्या बहिणींना पाण्याची टाकी वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. ती म्हणजे 3,455 रुपयांची पाण्याची टाकी, मोठी पाण्याची टाकी मित्रांनो लाडक्या बहिणींना वाटप सुरू झालेला आहे व हे पाण्याची टाकी सुद्धा बहिणींना मिळत आहे. हे यासाठी अर्ज कशा करायचा तर हे पहा
आत्तापर्यंत GR आलेला नाही, परंतु योजना लवकरच सुरुवात होणार आहे व त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल किंवा फर्स्ट टाईम आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की काय विषय होतो, नवीन योजना आली किंवा नवीन अपडेट आले की सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना आपण आपला चॅनल माहिती देत असतो. याच्या अगोदरही दिलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला आपण ही माहिती अशीच देत राहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर अखेर अक्षय तृतीयानिमित्त अंतिम टप्पा जो तो वितरित केला जाणार आहे. अक्षय तृतीया म्हणजे 30 तारखेला मित्रांनो अक्षय तृतीया आहे, सण आहे हा. आणि या सणाच्या निमित्त ज्या बहिणी राहतील शेवटच्या टप्प्यामध्ये तर अशा सर्व बहिणींना गिफ्ट सोबतच टप्पा जो आहे तो 10वा अधिक 11वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा तुमच्याच भेटीसाठी येणार आहोत. त्यामुळे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.